ठीक आहे, तर आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ बघितला, त्याचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ बघितला. इन्व्हर्स स्क्वेअर म्हणजे त्यानं काय रिलेशन सांगितलं, फोर्स जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ अ डिस्टन्स स्क्वेअर आहे, बरोबर, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे. मग त्याचं प्रूफ बघितलं आपण, येस ऑर नो, बघितलं का नाही प्रूफ, बघितला ना. प्रूफ कुणाच्या आधारे न्यूटनने प्रूफ दिलं, केप्लरच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे आपल्याला प्रूफ दिलं की बाबा फोर्स हा त्या डिस्टन्सशी कसा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याच्या स्क्वेअरशी, बरोबर, हे बघितलं. आता आज आपण बघणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अर्थ किंवा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कालपर्यंत जे बघितलं ते काय होतं, तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन होतं. ते काय होतं, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हे वैश्विक नियम बघितला आपण, बरोबर. आता आपण बघणार आहे पृथ्वी एखाद्या वस्तूवर जो ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करते ना त्याच्याबद्दल, ठीक आहे. सो अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वी एखाद्या वस्तूवर जो फोर्स अप्लाय करते तो, ठीक आहे. आता सपोज ही पृथ्वी आहे, त्याच्याविषयी गोष्टी लक्षात घ्या, ओके. हा त्याचा सेंटर आहे आणि इथे एखादी वस्तू आहे, ओके. ही वस्तू सपोज जर मी वर टाकली, ही वस्तू मी वर टाकली तर काय होईल रे, ही वरच जात राहील का, मग काय होईल, बरोबर, ती काय होईल, वर जाईल सुरुवातीला आणि परत ती एका ठराविक पॉईंटला कुठेतरी थांबेल, एका ठराविक उंचीवर थांबेल आणि तिथून परत काय होईल, ती खाली पडेल. मग असं म्हणू की आपण इथं ती वस्तू थांबली, बरोबर, मग इथून ती काय होईल, खाली पडायला सुरुवात होईल. आता ती अशी पडते प्रोजेक्टाईलमध्ये खाली पडते, पण ह्या गोष्टी तुम्ही 11वीला शिकाल. आता आपण एक साधारण कन्सिडरेशन करू की ही वस्तू इथं गेली आणि ही वस्तू आता खाली पडायला सुरुवात राहील, बरोबर, ही वस्तू खाली पडायला लागली. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ही आपली पृथ्वी आहे. आता ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण शिकलोय दोन वस्तू एकमेकांना काय करत असतात, खेचत असतात एकमेकांना, बरोबर. म्हणजेच ही वस्तू आणि पृथ्वी हे दोघंही एकमेकांना खेचत आहेत इथं, बरोबर. हां, पण हे दोघंही एकमेकांना खेचत आहेत. मग असं व्हायला पाहिजे ना, सपोज ऑब्जेक्ट या वस्तूला खेचतोय म्हणजे पृथ्वीला खेचतोय आणि पृथ्वीसुद्धा या ऑब्जेक्टला खेचतंय इकडं. मग ऑब्जेक्ट पृथ्वीकडे काय येतोय, पृथ्वी का ऑब्जेक्टकडे जात नाही. म्हणजे सफरचंद जर पृथ्वीवर पडत असेल तर ग्रॅव्हिटेशनच्या नियमानुसार दोघंही एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजेत ना. मग पृथ्वी का जात नाही त्या वस्तूकडं, का जातच नाही की जात असते पण त्याचं स्पीड कमी आहे, त्याचं ॲक्सलेशन कमी आहे, असं काय की जातच नाही, काय वाटतं तुम्हाला, काय नाही वाटत सर, आम्हाला माहीतच नाही, आम्ही तुम्ही काय बोलताय आमच्या डोक्यातच आलं नाही, आमच्या डोक्याच्या वरनं गेले ते, आम्हाला काही कळालेलं नाही. परत एकदा सांगा, मी परत एकदा सांगतो तुम्हाला. माझा प्रश्न असा आहे की ही वस्तू एक आहे आणि ही एक वस्तू आहे, अशा दोन वस्तू आहेत इथं, बरोबर. मग ह्या दोन वस्तू ग्रॅव्हिटेशनच्या नियमानुसार एकमेकांना खेचत असतात. बऱ्याच मुलांचं लक्ष नाही बरं का, इकडे तिकडे बघतायत, बाहेर वगैरे बघतायत, म्हणजे मला नाव घ्यायला सांगू नका प्रत्येक वेळी, ठीक आहे. तर ह्या दोन वस्तू एकमेकांना इथं खेचतायत. मग जर दोघं एकमेकांना समान फोर्सनं खेचत असतील तर जर ऑब्जेक्ट हा पृथ्वीकडे येत असेल तर पृथ्वी पण ऑब्जेक्टकडे जायला पाहिजे ना, बरोबर ना. मग जाते का ती, नाही जात का, जाते, बरं, काय होत असेल, बरोबर, पण आपल्याला तर जाताना दिसत नाही. मग नेमकं तिथं काय होतं, कुठला असा फॅक्टर आहे तिथं महत्त्वाचा, तर साधी सोपी गोष्ट आहे बघा. आता ही वस्तू पृथ्वीकडे खाली खेचते, बरोबर, याच्यावर जो फोर्स अप्लाय केला जातोय हा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे आपण म्हणू डाऊनवर्ड डायरेक्शनने, बरोबर. हा जो फोर्स आहे म्हणजे तो काय असतो, सपोज मास आणि ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, ठीक आहे, ओके. किंवा चला आपण जी अजून शिकलो नाही ए म्हणूयात, मास इंटू ॲक्सलेशन. मग ही वस्तूसुद्धा तिकडे जाणार आहे, बरोबर, त्याचा पण फोर्स काय असणार आहे, सपोज त्याला कॅपिटल मास म्हणूयात आणि त्याचं काहीतरी ॲक्सलेशन असणार आहे, कळलं. आता हे दोन्ही समान आहेत, हे दोन्ही काय तिथं समान आहेत, हा फोर्स समान आहे. ऑब्विसली आपल्याला माहिती आहे हे जे मास आहे कॅपिटल एम आहे म्हणजे पृथ्वीचं जे मास आहे हे खूप जास्त आहे, कुणापेक्षा, ह्या वस्तूच्या मासपेक्षा खूप जास्त आहे ना. मग जर पृथ्वीचा मास खूप जास्त असेल, बरोबर, आणि आपल्याला हा फोर्स आणि हा फोर्स समान ठेवायचा असेल तर ऑब्विसली त्याचं ॲक्सलेशन खूपच कमी असणार आहे, कळतंय का. म्हणजे मी गणिताच्या रूपात सांगतो, म्हणजे बघा 10 हे एक व्हॅल्यू आहे, इकडे पण 10 व्हॅल्यू आहे, म्हणजे फोर्स 10 न्यूटन आहे असं पण म्हणू. फोर्स किती आहेत, 10 न्यूटन 10 न्यूटन, ओके, कळतंय का. मग आता सपोज या ऑब्जेक्टचं मास आपण म्हणूयात 10 मास के जीमध्ये 10 किलो आहे, बरोबर, गुणिले त्याचं ॲक्सलेशन मग राहील 10 गुणिले काय केले की 10 उत्तर येईल, 10 गुणिले 1 केले की ना, मग 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचं ॲक्सलेशन असणार आहे, बरोबर ना. आता
चला आपण असं मानू हे मास तर जास्त आहे, अर्थचं मास खूप जास्त आहे हे आपल्याला माहिती आहे बरोबर, ह्याच्यापेक्षा तर जास्त आहे. मग आपण एक काम करू, जास्त म्हणजे 100 घेऊयात. किती घेतलं? 100 किलो. 100 किलो नाही, खूप जास्त आहे पृथ्वीचं मास बरोबर, पण आपण कम्पेअर करू 100 किलो आहे. तर मला सांगा ही व्हॅल्यू 10 येण्यासाठी 100ला कितीनं गुणावं लागेल? 100ला कितीनं गुणावं लागेल? 0.1 गुणावं लागेल ना बाळानो. 1 गुणलं की 100 येणार आहे बरोबर. त्यानंतर 0.1 गुणलं की 0.1 गुणलं की किती येईल? 0.1 गुणलं की 10 येईल बाळानो. कळते का? हे बघा 100 1 100 आणि हा एक पॉईंट आहे ना इथं, मग एक पॉईंट इथं राहील म्हणजे एक डेसिमल पॉईंट इकडे सरकेल. कळलं का? म्हणजे ऑब्विसली काय झालं सांगा मला, सपोज मास वाढलं तर ॲक्सलेशन काय होतंय? कमी होणार आहे. कळतंय का? जर हा फोर्स सेम असेल तर हा फोर्स सेमच आहे ना दोघांचा, समजलं? म्हणजे पृथ्वीसुद्धा त्या वस्तूकडे खेचली जातीये, पण कशाचा फरक आहे इथं? ॲक्सलेशनचा. ॲक्सलेशन म्हणजे माहिती आहे ना, कळलं? त्याचा रेट ऑफ चेंज म्हणजे त्याचा जाण्याचा वेग जो बदल होतोय ना तो हा खूप कमी आहे पृथ्वीचा, खूपच कमी आहे. इथं तर 0.1 दिसतो 100 kg मांडलं तर, पृथ्वीचा मास तर खूप जास्त आहे. पृथ्वीचं मास एवढा आहे 6 × 10⁻²4 एवढे kg, म्हणजे 6 वर 24 शून्य. इथं जर आपण फक्त एकावर 2 शून्य घेतलेत, कळते का? एकावर 2 शून्य घेतले की एवढं कमी होतंय. इथं 1चं 0.1 होतंय. मग विचार करा 6 वर 24 शून्य घेतले तर किती कमी व्हॅल्यू होईल ती, कळलं? त्यामुळे ते खूप निग्लिजिबल ॲक्सलेशन, आपल्याला समजत पण नाही ती पृथ्वी तिकडे चालली का नाही. कळलं? सगळ्यांना समजलं? म्हणजे न्यूटनने जे सांगितलं ग्रॅव्हिटेशन तेच बरोबर आहे इथं. कळतंय? म्हणजे सपोज ही वस्तू पृथ्वीकडे पडत असेल तर पृथ्वीसुद्धा त्याच्याकडे तेवढ्याच फोर्सने अट्रॅक्ट होते, फक्त त्याचं ॲक्सलेशन खूप कमी आहे. कळलं? कुणाकुणाला कळालं? सगळ्यांना समजलं? ठीक आहे. तुझं नाव विसरलो मी. हां अजय, पुढे येऊन उभा राहते ह्याच्या सुमितच्या पुढं. हां समजलं सगळ्यांना ही गोष्ट? कुणाकुणाला कळाली ही गोष्ट? ओके. म्हणजे वस्तू जर पृथ्वीकडे पडत असेल तर पृथ्वीसुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट होते. आता याच्याविषयी समजून घेऊयात. आपण एखादी वस्तू वर टाकली तर ती काय होते? ती खाली पडत असते बरोबर ना. आपण एखादी वस्तू वर टाकली तर ती खाली पडत असते का? ग्रॅव्हिटेशनल कोण अप्लाय करते त्याच्यावर? आता पृथ्वी एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करून खेचते बरोबर. पृथ्वी खेचते ना, वस्तू पण त्याला खेचते, पण ते त्याचं ॲक्सलेशन खूप कमी आहे. पण पृथ्वी खूप त्याचं ॲक्सलेशन खूप जास्त आहे. कळलं? सपोज 1 किलो घेतला तर अजून जास्त ॲक्सलेशन असणार आहे. कळलं? समजलं का? ठीक आहे. तर पृथ्वी काय करत्या? काहीतरी ॲक्सलेशननं त्याला स्वतःकडे खेचत्या. आता हे जे काय म्हणू, हा जो फोर्स असेल पृथ्वीचा, हा कुठं लागतोय सांगा मला? कुठल्या डायरेक्शननं लागतोय? हा आहे, याला म्हणतात ग्रॅव्हिटी. याला काय म्हणतात? ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटीचा अर्थ समजून घ्या. ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय अर्थ. नेहमी लक्षात घ्या, ग्रॅव्हिटी कुणाला म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय पृथ्वीनं कुठल्याही वस्तूवर अप्लाय केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याला आपण ग्रॅव्हिटी असं म्हणतो. म्हणजे इथं ही ग्रॅव्हिटी आहे. कळालं? आता ही जी ग्रॅव्हिटी असेल तिची दिशा कुठं असेल? कुठं असते ग्रॅव्हिटेशनची डायरेक्शन? टुवर्ड्स द सेंटर असते ना बरोबर, त्या सेंटरच्या लाईननं असते. म्हणजे ग्रॅव्हिटी ही टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ लागते. कळालं? त्यानंतर दुसरी गोष्ट, ती कशी असते? ही परपॅन्डिक्युलर टू द सरफेस असते. जो सरफेस असेल हे आधीच पॉईंट बघितलेले आहेत आपण, परत पुन्हा एकदा पॉईंट आला तो म्हणून सांगतोय मी तुम्हाला. ती त्या सरफेसला कशी असते? परपॅन्डिक्युलर असते. कळालं? ओके. आणि पृथ्वीच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. ओके. मग आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती अंतरापर्यंत लागू होतो? इनफायनाईट. कितीपर्यंत? अगणित अंतरापर्यंत. म्हणजे अगणित अंतरापर्यंत तुम्ही त्या दोन वस्तू एकमेकांपासून लांब नेल्या तरी त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स हा असतोच, फक्त जो फोर्स असेल तो कमी असेल. कळालं? जेवढ्या वस्तू लांब जातील का, तर आपल्याला माहिती आहे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ द डिस्टन्स आहे. म्हणजे डिस्टन्स जेवढं वाढेल तेवढा फोर्स कमी होणार आहे तुमचा. हो का नाही? आहे की नाही? बघितलं ना आपण, त्याच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. कळालं? तर इथं एक काही गोष्टी लक्षात घ्या ग्रॅव्हिटीविषयी. ग्रॅव्हिटी म्हणजे कळालं का? ग्रॅव्हिटी हा शब्द जर आला तर लक्षात घ्या हे पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि साधं ग्रॅव्हिटेशन जर शब्द आला कुठं तर त्याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तूंमधला जो फोर्स आहे त्याला ग्रॅव्हिटेशन म्हणायचं, आणि पृथ्वी जो फोर्स अप्लाय करते त्याला ग्रॅव्हिटी म्हणायचं. कळालं? समजलं सगळ्यांना? आदित्य तुला कळालं का? तुला सुमित तुला कळालं का? दिग्विजय? तर आता इथं काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, पृथ्वी त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, म्हणजे ग्रॅव्हिटी असते तिथं. कळालं? हे कितीपर्यंत असते? किती डिस्टन्सपर्यंत असते? हे इनफायनाईट डिस्टन्सपर्यंत फोर्स अप्लाय करते. ओके. त्यानंतर त्याची डायरेक्शन सांगा.
डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी इथं असं लिहितो मी, डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. चला ग्रॅव्हिटीची डायरेक्शन सांगा मला, कुठं असते? टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. दुसरी गोष्ट, सरफेसला कशी असते ती? ग्रॅव्हिटी ॲक्ट्स परपॅन्डिक्युलर टू द सरफेस. याचा अर्थ व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, याचाच अर्थ टुवर्ड द सेंटर म्हणजे डाऊनवर्ड, आणि हे परपॅन्डिक्युलर याचा अर्थ व्हर्टिकल. कळलं? म्हणजे त्याला आपण ह्या दोघांचं मिळून लिहू शकतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्डचा अर्थ काय? बरोबर सरळ खाली. ठीक आहे, कळलं? त्यानंतर तिसरी गोष्ट, ग्रॅव्हिटी ॲक्ट्स अप टू इनफायनाईट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. पृथ्वीपासून अगदी अगणित अंतरापर्यंत जरी गेला तरी ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमध्ये पण ग्रॅव्हिटी आहे. कळलं? म्हणजे पृथ्वी सूर्याला जे खेचते त्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणायचं, सूर्य पृथ्वीला जे खेचते ते ग्रॅव्हिटेशन झालं. मग कळलं? ते इतर कोणत्याही दोन वस्तूंबाबत झालं ना. मग कळलं? ठीक आहे. तर या गोष्टी समजल्या तुम्हाला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अर्थ. कळलं? म्हणजे एखादी वस्तू जर वर टाकली आणि खाली येत असेल तर त्याचं एकमेव कारण काय आहे? ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात राहतील, लिहून घ्या. भरती ओहोटी माहिती आहे ना सगळ्यांना? कुणाकुणाला माहिती आहे भरती ओहोटी? समुद्र किनाऱ्यावर कधी गेला आहे का? बीचवर वगैरे नाही गेला? कोकणात, मुंबईला? हां, कोण कोण गेले? एक तरी एकांतरी समुद्र बघितला असेल एक. हां, एवढी बी गरीब आहेस, लय गरीब आहे बरं का. मुंबईला अक्षरा तू गेले असेल की मुंबईला? हां, समुद्र नाही बघितला कधी? बघितला आहे का? मग कर की हातवर. हां, एक दोन अजून. अरे लय डेंजर गरीब आहे बरं का गावात. चला असू देत. तर ताट बसा, ताट बसा, इकडे लक्ष द्या, समोर लक्ष द्या. ठीक आहे. तर हे जे समुद्राचं पाणी असतं ना, हे काही तासांसाठी समुद्र किनाऱ्यावर चढत असतं, वर 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 येतं, बरोबर, आणि काही तासांसाठी परत आतमध्ये जातं. हे भूगोलाचे कन्सेप्ट आहे, मे बी तुम्ही ऐकले असेल, भरती ओहोटी, बरोबर, ज्याला साधारणतः आपण लो टाईड्स आणि हाय टाईड्स असं म्हणतो. म्हणजे 6 तासांसाठी पाणी चढतं, 6 तासांसाठी पाणी हे उतरत जातं, आतमध्ये जातं. कळलं? ठीक आहे. तर आता हे जे भरती ओहोटी होण्याचं कारण आहे ना, हे ग्रॅव्हिटेशन आहे. याचं कारण काय आहे? ग्रॅव्हिटेशन. कुणाचं ग्रॅव्हिटेशन? चंद्र आणि पृथ्वीमधलं ग्रॅव्हिटेशन. कळलं? भरती ओहोटी येण्याचं कारण काय आहे? ग्रॅव्हिटेशन बिटवीन अर्थ अँड मून. ठीक आहे. आता हे बघूया आपण काय होतं नेमकं त्याच्यात. ओके, आता ही पृथ्वी आहे. ठीक आहे. याच्या आजूबाजूला काय आहे? सपोज पाणी आहे किंवा याच्यात समुद्र आहेत ना, बरोबर. इकडं हा चंद्र आहे. आता ह्या चंद्राच्या आणि पृथ्वीच्या मध्ये काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स असणार आहे. पृथ्वी चंद्राला इकडे खेचत असते, बरोबर. खेचत हा चंद्र सुद्धा मोशनमध्ये आहे, म्हणून तो त्या पृथ्वीभोवती गोल फिरत असतो. हे एक लक्षात घ्या. हा जो चंद्र आहे ना, मून आहे ना, हा पृथ्वीभोवती गोल का फिरतोय? का तर तो स्वतः मोशनमध्ये आणि त्याच्यावर पृथ्वीनं ग्रॅव्हिटी अप्लाय केल्या. कळलं? जर पृथ्वीची ग्रॅव्हिटी त्याच्याकडे नसते, म्हणजे पृथ्वीनं जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला नसता चंद्रावर, तर चंद्र आपल्या भोवती गोल फिरला नसता. कळलं? चंद्र कुठेतरी स्ट्रेट मोशनमध्ये गेला असता. समजलं का? कळलं? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सपोज चंद्र हा मोशनमध्ये नसेल आणि पृथ्वीनं त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला, तर चंद्र सुद्धा प्रत्येक वस्तूसारखा पृथ्वीकडे खेचला जाईल किंवा पृथ्वीकडे येऊन पृथ्वीवर आपटेल तो. कळतंय का? मग चंद्र हा पृथ्वीकडे ना धड इकडे येत पण नाही, तो फक्त त्याच्या भोवती फिरत राहतोय. याच्या मागचं कारण काय? एक म्हणजे स्वतः चंद्र मोशनमध्ये आहे. कळालं? आणि दुसरी गोष्ट, पृथ्वी त्याला स्वतःभोवती खेचत्या. मग सपोज वस्तू एखाद्या मोशनमध्ये असेल आणि त्याच्यावर कुठला तरी ग्रॅव्हिटेशनल किंवा सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय झाला, तर ती वस्तू गोल फिरत राहते. जसं आपण गोफणीतला दगड बघितला, दगड मोशनमध्ये, त्याला आपण मोशनमध्ये आणलं सुरुवातीला, बरोबर, आणि त्यानंतर आपण त्याला पकडलं की तो काय झाला? आपल्या भोवती फिरत राहिला. समजलं? हेच कारण आहे. तर असो, तर यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. आता हे सपोज पाणी आहे. ओके, हा पाण्याचा लेअर आहे म्हणून आपण. आता ज्यावेळी चंद्र इथं असेल त्यावेळी आता पृथ्वी हा एक सॉलिड आहे, बरोबर, पण हे तर त्याच्या भोवती तर सुट्टं पाणी आहे ना, असं म्हणू आपण, बरोबर. हे काय होईल? सुट्टं म्हणण्यापेक्षा हे जे पाणी आहे ना, ते खेचलं जाईल ना. हे काय होईल? त्या चंद्राकडं खेचलं जाईल आणि इथं या रिजनला ओहोटी होईल. म्हणजे तिकडचं पाणी खाली दाबलं जाईल, इकडचं पाणी खाली दाबलं जाईल आणि या रिजनचं जे पाणी असेल ते
असं बाहेर खेचलं जाईल चंद्राकडं. कळतंय का? समजलं का? कळलं का? त्यामुळं इकडं फुगवटा आणि या बाजूला एक फुगवटा अशा 2 दिशांना तुम्हाला फुगवटा दिसेल. कळतंय? त्यामुळं हा जो रिजन आहे इकडं येईल हाय टाईड्स. काय येईल इकडं? हाय टाईड्स. हाय टाईड्स म्हणजे भरती. म्हणजे त्या 6 तासासाठी समुद्राचं पाणी वर 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 चढत राहणार एका ठराविक लिमिटपर्यंत. कळलं? समजलं का? आता हा चंद्र गोल फिरतो पृथ्वीभोवती, बरोबर? तो इथं आला मून. आता काय होईल सांगा? म्हणजे तो येत असतानाच हे पाणी असं सरकत असतं. असं नाही की तो इथं होता आणि लगेच इकडे एका सेकंदात इकडे आलाय. तो इकडून इथं असा म्हणजेच हे जे पाणी आहे ते असं सरकत 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 इथं आलं. कळलं? आता मला सांगा, ज्यावेळी तो इथं होता, इनिशियल पोझिशनला होता, पहिला इथं होता, त्यावेळी या ठिकाणी हाय टाईड्स आणि या ठिकाणी काय होणार? लो टाईड्स. म्हणजे इकडचं पाणी हे खाली 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 जाणार आहे. समजलं का? कळलं? हे कुणी कुणी अनुभवलं? ज्यांनी समुद्र बघितलंय का? हे पाणी असं वर वर चढताना खाली खाली जाताना? का नाही बघितलं? तर नसेल बघितलं तर इथून पुढं असू देत, नसेल बघितलं काय प्रॉब्लेम नाही, पण इथून पुढे ज्यावेळी तुम्ही कुठेतरी समुद्राच्या ठिकाणी जाल, म्हणजे बीचवर वगैरे असं जाल, तर त्यावेळी एकदा अनुभव घ्या, हे पाणी वर चढते खाली जाते. या गोष्टी साधारणतः माहीत असायला पाहिजेत, भूगोलातल्या गोष्टी आहेत. पण काय करू आता, तुम्हाला किती मी जनरल नॉलेज सांगायचं आणि काय सांगायचं. कळालं? ठीक आहे, असो. कळालं हे? ठीक आहे. तर याविषयी सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण आहे चंद्र आणि पृथ्वी या दोघांमधलं काय? ग्रॅव्हिटेशन. हे सुद्धा एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे हे चंद्र आणि पृथ्वी फिरत पण असतात ना. पृथ्वी काय फक्त अशीच आहे का? ही स्वतःभोवती फिरते पण. कळलं? मग त्याच्या मोशनमुळे सुद्धा ह्या गोष्टी घडून येतात. स्वतःभोवती फिरते ना पृथ्वी, आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. कळलं? असे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण म्हणून आपण ग्रॅव्हिटेशन पकडू शकतो. समजलं सगळ्यांना? लो टाईड्स आणि हाय टाईड्स. लो टाईड्स म्हणजे काय रे? लो टाईड्स म्हणजे काय? हां, मग कुठल्या रिजनला लो टाईड्स? कधी कधी परीक्षेत असं दिलं जातं, चुकीच्या आकृत्या दिल्या जातात. म्हणजे ही पृथ्वी दाखवली जाईल तुम्हाला, असं काहीतरी पाणी दाखवलं जाईल आणि चंद्र इकडे दाखवला जाईल, आणि तुम्हाला विचारलं जाईल की बाबा या आकृतीमध्ये काय चूक झाली, किंवा या आकृतीमध्ये तुम्हाला काय दुरुस्त करता येईल. तर सांगा मला, या आकृतीमध्ये काय चूक झाली? ज्या ठिकाणी चंद्र आहे, बरोबर, तिथं अट्रॅक्शन जास्त असणार आहे ना. मग तिकडे तुम्हाला इथं दाखवलं जाईल लो टाईड्स. मग हे लो टाईड्स असणार आहे का इथं? नाही, तिथं काय असणार आहे? म्हणजे तुम्हाला कळालं प्रश्न कसे येतात, काय येतात ते कळालं? ठीक आहे, चलो. आता आपण दुसरा आणि महत्त्वाचा पॉईंट ग्रॅव्हिटेशन ॲक्सिलरेशनकडे जाऊयात. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. ओके, ज्यालाच म्हणतात ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे. याला डिनोट केलं जातं समर्थ. आपल्याला एकतर कळत नाही लवकर, त्यामुळे आपल्याला चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. इकडे तिकडे टाईमपास करत बसशील तर तुझा टाईमपास होईल, माझा काय होणार नाही. ठीक आहे. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन किंवा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ज्याला डिनोट केलं जातं स्मॉल जी. लक्षात घ्या, अजून एक जी आपण शिकलोय याआधी. कुठला शिकलोय? कॅपिटल जी. त्या कॅपिटल जीला काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सगळ्यांच्या लक्षात राहील, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि स्मॉल जी इथून पुढे आला की तो म्हणजे तुमचा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. कळालं? ओके, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला मला सांगा, ॲक्सिलरेशन ही कन्सेप्ट कुणाकुणाला माहिती आहे? ॲक्सिलरेशन ही कन्सेप्ट कुणाकुणाला माहिती आहे? ई राहिलंय. हां, कुणाकुणाला माहिती आहे ॲक्सिलरेशन? त्वरण म्हणतात त्याला. त्वरण वरण नव्हे, त्वरण. हां, बरं, शिकलाय का? कोण कोण शिकलाय? हात वर करा बघू. म्हणजे ज्याने हात वर केले नाही त्यांनाही माहीत पण नाही याचा अर्थ. हे झालंय नववीला म्हणून. बरं, असू दे. मला काय सगळ्यांनाच घेऊन बरोबर चालायचं आहे. ज्याला काहीच माहीत नाही त्याला बी आपल्याला घेऊन बरोबर चालायचं. ज्याला सगळंच माहीत आहे असं कोणच नाही तुमच्यात म्हणा. तुमच्यात फक्त थोडं काहीतरी माहिती आहे. हां, काहीतरी आठवतंय मला, काहीतरी डोक्यात येतंय ते असं आहे. चला, असू देत. चल, लक्ष द्या. ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण. त्वरण म्हणजे काय?
ती हसते खाऊन काय माहिती. वरण नव्हे, वरण भात नाही, त्वरण मराठीमध्ये नको लक्षात ठेवू बाबा. त्वरण मराठीमध्ये ॲक्सलेशनच म्हण सरळ. ठीक आहे. ॲक्सलेशन म्हणजे लक्षात घ्या चेंज इन वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. काय रे आठवते का बघा, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ओके. कुठल्याही वस्तूच्या वेगामध्ये झालेला बदल विथ रिस्पेक्ट टू टाईम. कळालं? त्याच्या टाईमच्या वेळेच्या संदर्भात. कळालं? म्हणजे वेळेनुसार सपोज एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये बदल होत असेल तर त्याला ॲक्सलेशन म्हणतो. सिम्पल कन्सेप्ट आहे. गाडीला ॲक्सिलेटर असतो की नाही, तो काय करतो, वेगात बदल करतो की नाही. घुमवला ॲक्सिलेटर तर जाडावर जाणार गाडी, आणि कमी केला तर थांबणार गाडी. बरोबर ना. ब्रेक बी दाबायला लागतो त्याला थांबवायला. पण तर ॲक्सिलेटरचं काम माहिती आहे ना तुम्हाला गाडीच्या, मग त्याच्यावरनं तरी त्याची व्याख्या लक्षात ठेवा. ॲक्सिलेशन काय, ॲक्सिलेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, रेट इन द फिजिक्स वेळेच्या संदर्भात असतं. कळालं? विथ रिस्पेक्ट टू टाईम. डोक्यात येईल का? वेगामध्ये झालेला बदल. सपोज प्रथमेश आहे, प्रथमेश चाललाय रस्त्यानं 5च्या स्पीडनं चाललाय, इथं आला त्या कुठं ते घर आहे, इथं कॉर्नरला घर आहे ना, तिथं आला, तिथं कुत्रे आहे, ती कुत्री त्याच्या मागं लागली की ती काय करेल, तसंच जाईल का निवांत, ती 80त 5 टाकून म्हणजे 85च्या स्पीडनं जाईल ना, पुढं पळत राहील ना. म्हणजे त्यानं वेगात काय केलं, बदल केला ना, त्याच्या वेगात बदल. ओके. निवांत चाललेला, कुत्रं भाऊ भाऊ करायला लागले की स्पीड वाढवलं त्यानं. बरोबर. म्हणजे तो ॲक्सिलेशनमध्ये आला. कळतंय का? सगळ्यांना समजलं ॲक्सिलेशन म्हणजे काय? ठीक आहे. चेंज इन वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेळेनुसार त्याच्या वेलॉसिटीमध्ये झालेला बदल. आता आपण हे 9वीलाच शिकलोय. आता 10वीला बघा, ही पृथ्वी आहे. ओके. ही वस्तू आहे. ठीक आहे. ही वस्तू वर गेल्या, फेकल्या तिथं, आधीपासूनच वर नाही, तिथं कोणीतरी फेकलाय, दगड फेकलाय असं म्हणू. बरोबर. आता मला कोण सांगेल या ठिकाणी ती वस्तू थांबलेल्या अवस्थेत आहे, थांबल्या ना तिथं. बरोबर. का वरच जाते, थांबली नसते तर वरच जात राहिली असते की. म्हणजे तिथं जाऊन थांबणार आणि मग रिटर्न येणार आहे ना खाली. म्हणजे इथं थांबल्या ती वस्तू. मग जर थांबल्या तर मला सांगा त्याची वेलॉसिटी काय असेल, इथं त्याची इनिशियल वेलॉसिटी काय, मनातल्या मनात तोंडातल्या तोंडात जी बडबडत आहे ती मला सांगा, मला हे ना ऐकू येत नाही. हां, किती असेल, मोठ्यानं बोला की, अजून मोठ्यानं. किती? म्हणजे तुमच्यात कॉन्फिडन्सच नाही. ही शेजारचं कोणतरी काहीतरी म्हणते, त्याचंच ऐकून ती म्हणते 0. ते शेजारचं काय म्हणते सरळ ते बी लक्षात येणार त्याला. मग ती परत मग ज्यावेळी मी म्हणतो की नाही मोठ्यानं बोला, त्यावेळी ती शेजारचं जी म्हणते तेवढंच म्हणते, ही काय म्हणणार झालं या. हां, किती असेल इथं त्याची इनिशियल वेलॉसिटी, मोठ्यानं बोला बघू. हां, आता जरा कॉन्फिडन्स आलाय. मग खरंच 0 असेल का? हो. किती असेल, 0. वस्तू थांबल्या ना तिथं, म्हणजे त्याची वेलॉसिटी काय असेल, 0 मीटर पर सेकंद असेल. मग मला सांगा, आता सपोज ती वस्तू थांबल्या, मग थांबल्यानंतर ती वस्तू तिथंच आयुष्यभर थांबणार आहे का? असं जर एखाद्यानं बघितलं तर तिथनं पटकन हलायचं. ती काय चांगली म्हणजे ही पृथ्वी तलावरची कुठली गोष्ट नाही, ती सुपर नॅचरल गोष्ट झाली. मग बरोबर, एखादा दगड मोठा दगड तिथं तरंगतोय मग तो तरंगेल का तिथं? नाही, तो खाली पडणार आहे. आता मग खाली पडताना आता ती वस्तू मोशनमध्ये आली. बरोबर ना, मोशनमध्ये आली, इथं आली. मग आता त्याची वेलॉसिटी 0 असेल का काहीतरी वेलॉसिटी बदलली असेल, किंवा त्याला काहीतरी वेलॉसिटी मिळाली असेल का वेलॉसिटी? हो का नाही? कुणाला वाटतं ही वस्तू इथं 0 वेलॉसिटीमध्ये होती, ती खाली जशी पडायला लागली तशी त्याला वेलॉसिटी मिळाली, म्हणजे ती वेलॉसिटीमध्ये आली, मोशनमध्ये आली वस्तू. हो, कुणाला वाटतं? हात वर करा, झोपू नका, सरळ बसा, ताट बसा. सगळ्यांना वाटतंय का? हां, आधी ती सांग बघू, का दीप्ती तू सांग मला, का बरं म्हणायचं ही मोशनमध्ये आपण? हां, म्हणजे वस्तू जागा बदलते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आली म्हणजे जागा बदलते, म्हणजे ती काहीतरी मोशनमध्ये आहे, म्हणजे त्याला काहीतरी वेलॉसिटी, ती काहीतरी अंतर पार करणार आहे कितीतरी वेळेसाठी, म्हणजे ती वेलॉसिटीमध्ये. म्हणजे इथं त्याला काहीतरी वेलॉसिटी आहे. बरोबर. इथं सपोज आपण म्हणू मिडल वेलॉसिटी, किंवा वस्तू खाली पडताना इथं आणि इथं आपण असं म्हणू, चला फायनल वेलॉसिटी त्याची काहीतरी असेल, थांबायच्या आधी, टच करायच्या आधी फायनल वेलॉसिटी, जी 0च्या इक्वल बरोबर नसेल, काहीतरी असेल पण 0 तर नसेल अजिबात. समजलं? मग मला सांगा, या वस्तूच्या वेलॉसिटीमध्ये बदल झाला का? झाला? कुणाला वाटतंय झाला? अक्षरा सांग बघू, कसा काय झाला? का तुला नाही वाटत झाला म्हणून बदल? दिग्विजय, हां, विजय होणार नाही तुझा असं केलंस तर. हां, बदल झालाय का त्या वस्तूच्या वेलॉसिटीमध्ये, वेगामध्ये? झालाय की. पहिला 0 होती, आता नॉन 0 झाली, म्हणजे आता काहीतरी आहे त्याला व्हॅल्यू, म्हणजे वेलॉसिटीमध्ये बदल झालेला आहे.
मग जर वेलॉसिटीमध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणायचं? आता मला सांगा, या वस्तूच्या वेलॉसिटीमध्ये कुणामुळे बदल झाला? आपोआप बदल झालाय का? कुणी खाली खेचलं त्याला? कुणी? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनने, बरोबर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय अर्थ, पृथ्वीनं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या वस्तूवर अप्लाय केला त्याच्यामुळे ती वस्तू खाली आलेली आहे, बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, याला जे ॲक्सलरेशन मिळालं हे कुणामुळे मिळालं? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनमुळे किंवा ग्रॅव्हिटीमुळे मिळालं. कळालं? समजलं? म्हणजे याला आता आपण खूप सोप्या पद्धतीने डिफाईन करू शकतो. वस्तू इथून इथं येताना ॲक्सलरेशनमध्ये आली, कुणामुळे आली? ग्रॅव्हिटीमुळे. मग आपण असं म्हणू शकतो, ॲक्सलरेशन कॉज्ड ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, किंवा असं म्हणू, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनमुळे असं म्हणू. दुसरा पण फोर्समध्ये असतो, कारण की जर सपोज याच्यामध्ये हवा वगैरे असेल तर ते हवा त्याला वर ढकलायचा प्रयत्न करते. माहिती आहे का तुम्हाला? कुणाकुणाला माहिती आहे? हे आपण बघितलेलं आहे. सपोज कागद आहे, हा कागद मी असा खाली सोडला तर हळूहळू जातोय ना. का हळूहळू जातोय? आणि मी असा सोडला तर पटकन जातोय, आहे का नाही? असा सोडला तर पटकन जाणार आहे, असा सोडला तर हळूहळू जाणार आहे. घरी जाऊन बघ जा. तर असा सोडला तर पटकन जाणार आहे, असा सोडला तर हळूहळू जातोय. काय कारण असेल? काय कारण? अरे हवा, हे सरफेस जास्त आहे ना, तर हवा त्याला जास्त वर ढकलायचा प्रयत्न करते. एअर रेजिस्टन्स म्हणतो त्याला. ठीक आहे, फ्री फॉलमध्ये आपण हे बघणार आहे. पण आत्ता लक्षात घ्या, ॲक्सलेशन कॉज ड्यू टू, ॲक्सलेशन कुणामुळे मिळाले? ॲक्सलेशन कुणामुळे? अरे बोला, ॲक्सलेशन कुणामुळे मिळालं? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनमुळे. ठीक आहे, ॲक्सलेशन कॉज ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नोन ॲज, काय म्हणायचं? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, पृथ्वी कोणत्याही वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करून ती त्याला स्वतःकडे खेचत असते. मग हे करत असताना त्या वस्तूच्या वेगामध्ये बदल होईल. मग हा जो झालेला बदल आहे यालाच ॲक्सलेशन म्हणतो. म्हणजे हे जे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे ॲक्सलेशन निर्माण झालं त्याला म्हणतात ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय त्वरण. काय म्हणायचं? गुरुत्वीय त्वरण. कळालं? समजलं? समर्थ काय असतेस? ते म्हणते ही असलं कसलं तू वरण? हां, आम्ही डाळीचं वरण बघ. अरे वरण हवे, गुरुत्वीय त्वरण मन. हां, कळालं? चला, कुणाला कळालं ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? जरा हात वर करा बघू. सरळ स्ट्रेट हात वर करा. कुणाचा निम्माच होतोय? हां, ठीक आहे. तर लक्ष आहे का सगळ्यांचं इकडं? व्हॅल्यू ऑफ जी ऑन सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ह्या जीची व्हॅल्यू काय असेल, ॲक्सलेशन काय असतं. ठीक आहे. ओके, पहिलं आपण त्याचं एक छोटंसं डेरिवेशन बघूया. सगळ्यांनी परत एकदा सांगतो, लक्ष द्या इकडं. आता हे जे ॲक्सलेशन जी आहे ते म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, बरोबर. ॲक्सलेशन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन आहे. हे कुणामुळं ॲक्सलेशन होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, बरोबर. ठीक आहे. आता फोर्सचे आपल्याला दोन फॉर्म्युले माहीत आहेत. एक आहे मास इनटू ॲक्सलेशन, MA, बरोबर ना. पण इथं जे ॲक्सलेशन असेल, जे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते असणार आहे MG, बरोबर. ही पृथ्वी आहे, पृथ्वीवर वस्तू पडत्या, म्हणजे याला फक्त G हे ॲक्सलेशन लागू होतं. पृथ्वी जर वर खाली पडत असेल, बरोबर, त्याच्यावर दुसरा कुठलाही फोर्स अप्लाय नसेल, फक्त ग्रॅव्हिटेशन त्याला खाली खेचत असेल, म्हणजे ही वस्तू मी फक्त इथून सोडली तर याच्यावर जे ॲक्सलेशन लागतं ते फक्त G. कळालं? नेहमी लक्षात घ्या आता. G, ओके, MG. आणि हे ग्रॅव्हिटेशनल, हा जो फोर्स आहे तो कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना. मग त्याचा पण फॉर्म्युला सांगा मला. कॅपिटल G. ओके, आता इथं M1 कोण असेल? सपोज पृथ्वी, बरोबर, ज्याला कॅपिटल M म्हणूयात. आणि M2 कोण असेल इथं? हा ऑब्जेक्ट, ज्याला सपोज आपण स्मॉल m म्हणूयात. कळालं का? तर हा जो फोर्स आहे हा या वस्तूवर लागलेला फोर्स आहे. ओके, हे जे स्मॉल m आहे हे काय आहे? स्मॉल m या वस्तूचं मास आहे, ह्या ऑब्जेक्टचं मास आहे. कॅपिटल M कोणाचं मास आहे? अर्थचं. तर सांगा, कॅपिटल G M1 म्हणजे लेट्स से कॅपिटल M M2, किंवा आपण M1 म्हणजे त्या वस्तूचं घेतलं तरी चालतंय. स्मॉल m आणि M2 म्हणजे पृथ्वीचं, ह्या पृथ्वी आणि वस्तू ह्या दोन वस्तू आहेत ना इथं.
आणि डिवायडेड बाय काय रे डी स्क्वेअर. आता डी म्हणजे काय इथं असेल ती वस्तू आणि पृथ्वीचा सेंटर यामधलं अंतर. कुणामधलं अंतर ती वस्तू आणि पृथ्वीच्या सेंटरमधलं अंतर. आता पृथ्वीचा रेडियस किती असतो माहिती आहे तुम्हाला 6400 किलोमीटर. म्हणजे जवळपास आपण याच्यात लिहिलं पॉवरमध्ये त्यांच्या 6 गुणिले 10⁶ 6.4 नुसतं 6 नाही 6.4 इंटू 10⁶ एवढे मीटर. कळलं. आणि सपोज त्याच्यावर वस्तू 10 मीटर असेल 50 मीटर असेल 20 मीटर असेल. आता हे 20 मीटर आणि हे एवढं रेडियस कुठं खूप जास्त आहे ना. म्हणजे ह्या पृथ्वीच्या वरचं जे पृथ्वीच्या सरफेसपासून वर ज्या वस्तूचं अंतर आहे ते खूप कमी आहे त्याच्या रेडियस. म्हणून आपण काय करतो हे घेतच नाही. आपण डायरेक्ट काय करतो पृथ्वीचा त्या प्लॅनेटचा रेडियसच त्याचं डिस्टन्स घेतो. म्हणजे ती वस्तू त्या पृथ्वीला लागूनच आहे असं म्हणू. हे सरफेसच आहे की हा सरफेसच आहे ना पृथ्वीचा. हे जरी वर बांधला असेल तर पृथ्वीचा सरफेसच आहे. कळलं. ठीक आहे. मग आपण काय करतो इथं जे डिस्टन्स घेतो ते डिस्टन्स म्हणजे आर घेतो. आर म्हणजे काय रे रेडियस. काय घेतो आपण रेडियस ऑफ प्लॅनेट आणि इथं प्लॅनेट म्हणजे अर्थ. कळलं. आणि ह्या आरचा काय असतो रे स्क्वेअर असतो. ठीक आहे. चला इथपर्यंत कळालं समजलं. काय केलं आपण फोर्स लिहिला ग्रॅव्हिटेशन त्याचा फॉर्म्युला लिहिला mg हा दुसऱ्या नियमानुसार न्यूटनच्या बरोबर त्याचा खराखुरा फॉर्म्युला लिहिला. आता इथं कोण कोण कॅन्सल होईल हा m कॅन्सल होईल ना. हा इकडं आल्यावर डिवाईडला होईल आणि mm जायला ना एक व्हॅल्यू राहील फक्त मग g राहील इथं. मग जीचा फॉर्म्युला बनला g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अँड डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. इथं मी सगळ्या गोष्टी लिहून देतो. हे g म्हणजे आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. कळालं. हे माहिती आहे सगळ्यांना. हे माहिती आहे सांगा. बरोबर. काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे माहिती आहे सगळ्यांना. सांगा. मास ऑफ कुणाचं मास आहे ऑब्जेक्टचं का या प्लॅनेटचं आहे. ऑब्जेक्टचं मास कट झालं आहे तिथं मास ऑफ प्लॅनेट. आणि आर म्हणजे काय आहे रेडियस ऑफ प्लॅनेट. कळालं. तर मला सांगा मग इथं कुठं वस्तूच्या मासचा संबंधच नाही आहे का तिथं. म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असते ही वस्तूवर डिपेंड नाही किंवा वस्तूच्या मासवर डिपेंडंट नाही. म्हणजे मी ही जरी वस्तू टाकली आणि ही जरी वस्तू टाकली या दोन्ही वस्तू खाली टाकल्या तर दोन्हीही समान ॲक्सलेशननं खाली यायला पाहिजेत. पण खरं होतं का असं नाही होत. का होत नाही का तर या वस्तूला जो एअर रेजिस्टन्स आहे तो जास्त आहे आणि ह्या वस्तूचा एअर रेजिस्टन्स कमी आहे. कळलं. म्हणून मासचा याच्यात काही संबंध नाही. कळते का. फ्री फॉलचं मी 9वीलाच मला वाटतं एक एक्सपेरिमेंट दाखवला असेल बघा तुम्हाला आठवते का बघा. आयर्न बॉलचा आणि एक फेदरचा पंखाचा. जर सपोज मी इथली हवा काढून घेतली. आता हे कमी जास्त स्पीडनं जाण्याचं कारण एकमेव कारण हवा आहे. इथलं जर मी हवा पण काढून घेतली ना हे दोघंही समान स्पीडनं जातात. कळते का. नंतर आपण वाटलंच तर हा एक्सपेरिमेंट बघूयात किंवा तुमच्या पुस्तकात त्याची लिंक दिल्या किंवा मी सांगतो तुम्हाला यूट्यूबवर काय टाकायचं ते येतो एक्सपेरिमेंट. कळालं. ठीक आहे. हां मग तुम्हाला काय कळालं जो ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हा त्या वस्तूच्या मासवर डिपेंडंट आहे का नाही. इंडिपेंडंट ऑफ लाईक ऑब्जेक्ट्स मास आहे. वस्तू कितीही वजनाची असली तरी म्हणजे वरून हत्ती जरी पडला आणि मुंगी जरी पडली तरी दोघंही समान ॲक्सलेशननं खाली पडतील. कळते का. समजलं. मग हे डिपेंडंट कशावर आहे हे जी जे आहे हे कशावर डिपेंडंट आहे बघा. हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मास ऑफ प्लॅनेट. म्हणजे जर त्या ग्रहाचं मास वाढवलं ॲक्सलेशन वाढणार. गुरुग्रहावर सगळ्यात जास्त ॲक्सलेशन लगेच पटकन खेचले जातात का तर त्याचं मास जास्त आहे. कळलं. आणि हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाशी त्याच्या रेडियसच्या स्क्वेअरशी. म्हणजे रेडियस जर वाढवला तर जी काय होईल म्हणजे डिस्टन्स वाढवलं तर जी काय होईल कमी होईल. समजलं का. कळलं. हे दोन रिलेशन पण व्यवस्थित लक्षात ठेवा. फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. हां थांबा. त्याच्या आधी आपल्याला किंमत काढायची आहे. मग मला सांगा पृथ्वीवर ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण अनेक वेळा वापरल्या व्हॅल्यू नियर अबाउट किती असते रे जीची व्हॅल्यू 9वीला कॅल्क्युलेशन करताना किती घेत होतो आठवते का बघा. बरोबर. गुड. किती 9.8 घेत होतो ना बरोबर. हां तर तीच व्हॅल्यू येते का चेक करू किंवा त्याच्या जवळपास काय एक्झॅक्ट व्हॅल्यू येते चेक करू आपण. जी बरोबर काय फॉर्म्युला सांगा कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर कॅपिटल जीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला पाठ आहे सांगा 6.67 इंटू 10⁻11 इंटू मास ऑफ अर्थ मी मागच्या याच्यात सांगितलेलं तुम्ही लिहून घेतलं असेल नसेल तर परत एकदा लिहून घ्या. मास ऑफ अर्थ पाठ करायची व्हॅल्यू 6 × 10⁻24 एवढे kg.
आणि रेडियस ऑफ अर्थ पण. ह्या दोन गोष्टी पाठ करा. 6.4 इंटू 10⁶ मीटर. ओके ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मास किती आहे बघा, 6 गुणिले 10⁻²4 घात डिवायडेड बाय 6.4 इंटू 10⁶ स्क्वेअर. चला ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं. आता कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय कसं करायचं ते कसं सोडवायचं सांगतो. लक्ष द्या, कॅल्क्युलेशन तुम्हालाच करायचं. पहिला सांगतो 6.67 आणि 6चा गुणाकार करा. 6.67 गुणिले 6 करा आणि सांगा उत्तर मला पटकन. वेळ वाया घालवू नका, इथं पॉज करायला लागतं मला. किती आला, 40 बरोबर. बरोबर केलायस का, सगळ्यांनी चेक करा. हां आता 10चा 11 वजा 11 घात आणि 10चा 24 घात हे कसं सोडवणार रे. 10⁻11 इंटू 10⁻24. चला कसं सोडवणार. इंडेक्सचा फॉर्म्युला शिकला 8वी मध्ये. a⁻m गुणिले a⁻n काय असतं, काय असतं रे, a⁻m + n असतं. बरोबर ना. मग इथं काय होईल 10⁻−11 + 24 आहे की नाही, वजा अधिक. वेगळी चिन्ह असेल तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह. विसरला का विसरलं म्हणते. हां किती आलं मग, वजा 11 अधिक 24 अधिक का वजा अधिक, म्हणजे हे 10चं 13वा. हे कळालं का सगळ्यांना. पॉवर कशी सोडवायची. ओके ठीक आहे. छेदात 6.4चा वर्ग वेगळा करा. 6.4 गुणिले 6.4 करा आणि ह्याचा सोप्पा आहे. 10चा 6 2 12 आलं. 6.4चा वर्ग करा. समर्थ कर की स्वतः. हां का येऊन पेन धरायला शिकवू मी, पेन्सिल पेन. गुणाकार येतो का. हां का बिना गुणाकाराचं 10वीला हलायचा नाही ना. किती 40 पॉईंट किती 40 पॉईंट. ओके आणि याचं काय केलं, ह्याचं सोप्पा a⁻m गुणिले n n हे काय असतं a⁻m इंटू n. कळालं, 6 दुने 12 होईल ते. कळालं ठीक आहे. आता याचं परत इथं एक फॉर्म्युला बनेल बघा, a⁻m डिवायडेड बाय a⁻n. काय रे फॉर्म्युला, a⁻m - n असतं ना. कळतंय का. गुणाकारात 12 बेरीज होत्या तर भागाकारात वजाबाकी होते ना तिथं, आहे का नाही. मग काय होईल याचं 13 वजा 12 1 फक्त 10 राहील ना. आता याचा गुणाकार करा, भागाकार करा. पहिला पॉईंट घालवा. मग हे काय बनेल, भागाकार कसा होईल तुमचा 4002 भागिले 4096. पहिला मला वाटतं शून्याचा लागेल. हां करायचं, मी नाही करत, कर पटकन. लिहून घ्या. किती आले ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. मग 9.77 मीटर/सेकंड स्क्वेअर. कळालं का सगळ्यांना. इथून पुढं या धड्यामध्ये खूप न्यूमॅरिकल्स आहेत. तिथे कॅल्क्युलेशनचा पार्ट खूप जास्त आहे. पण ही व्हॅल्यू नाही, ही व्हॅल्यू चेंज होते. कळालं, त्याचं आपण व्हेरिएशन बघणार आहे. आज नको बघायला, नंतर बघूयात आता.